आजचा व्हिडिओ खास आहे. आजची गोष्ट आहे माझ्या परिवाराची, नातेवाईकांची, मित्रमंडळींची, तुमची, आपल्या सगळ्यांचीच. लहान बाळ ज्या वेळेला पहिलं पाऊल टाकतं ना, त्यावेळेला जो आनंद होतो तो आज मला झालेला आहे. आपल्या नर्चर्ड इनसाइट चॅनलचे 1000 सबस्क्रायबर्स झाले. हे सगळं साध्य झालं तुमच्यामुळे. सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासनं धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही पण व्हिडिओज बघतात, त्यांचेही मनापासनं आभार. मी डॉक्टर माधवी गोखले सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये, नर्चर्ड इनसाइट परिवारामध्ये खूप खूप स्वागत करते. फोटो न काढणारी मी, फोटो शेअर न करणारी मी आणि यूट्यूब चॅनल चालू करते, अशक्य होतं हे. पण तरीही मनामध्ये एक असं वाटत होतं, जमेल ग तुला. मग लागलीच भीती वाटायची, साशंकता होती मनामध्ये. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला साथ आहे माझ्या परिवाराची, माझ्या मित्रमैत्रिणींची. ह्याच्यामध्ये एडिटिंगचा जो भाग बघितलेला आहे तो माझ्या लेकाने, मैत्रेय गोखलेने. हे सगळे व्हिडिओज शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेले आहेत. त्याला कोणत्या तरी गोष्टीचा आधार आहे. हे व्हिडिओज का बनवले? शरीराच्या स्वास्थ्यासाठी आपण व्यायाम करतो, चांगला आहार घेतो. मग मनाच्या स्वास्थ्यासाठी काय करतो? आपण आजकाल सारखं ऐकतो ना, शरीराला काही झालेलं नाहीये, हे सगळं मानसिक आहे. म्हणून नर्चर्ड इनसाइट चॅनलचा खटाटोप. आता ही माहिती स्वरूपात पण देता येते, पण गोष्टी रूपामध्ये एवढ्यासाठी की त्या आपल्याला भावतील, त्याच्यात सांगितलेल्या गोष्टी आपल्याला वापरता येतील. ह्याचं उद्दिष्ट मुळी हेच आहे की गोष्टी वापरायच्या आहेत. ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत, विचार करून, अभ्यास करून. गणपती विसर्जनाची जी गोष्ट आहे त्याच्यासाठी मला खूप अभ्यास करायला लागला. व्हिडिओ खूप छोटा आहे, पण तो व्हिडिओ झाल्यानंतर मला खूप समाधान मिळालं. असं समाधान मला अहंकार म्हणजे स्वतःवरचं प्रेम का स्वतःला विना अट स्वीकारणं म्हणजे स्वतःवरचं प्रेम. हा व्हिडिओ ब्लॅक अँड व्हाईट आहे, नंतर तो रंगीत होतो. हे ट्रान्झिशन खूप सुरेख झालेलं आहे आणि मला जे म्हणायचं होतं तेही मला खूप चांगल्या पद्धतीने मांडता आलं. त्यामुळे तो आनंद वेगळाच होता. अजून एक व्हिडिओ करताना खूप छान अनुभव आला. आपण आपल्याशी बोलतो, अवश्रोतारम अववक्तारम असा तो व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये स्वसंवाद आहे. मी 2 आहे तिथे. आता हे करत असताना नवऱ्याने मदत केली. मी इतक्या चुका केल्या आहेत त्यात, पण एडिटिंगची सगळी लीलया मैत्रेयनी सांभाळली. व्हिडिओमध्ये खूप चुका आहेत, पण तरीही हा व्हिडिओ खूप आनंद देऊन गेला. आता प्रत्येक व्हिडिओ परफेक्ट आहे का? कोणताच व्हिडिओ परफेक्ट नाही. त्यातली माहिती खरी आहे. मी बोलताना अनेक चुका केलेल्या आहेत. भाषेच्या आहेत, उच्चारांच्या आहेत. काही वेळेला खूप कट्स आलेले आहेत. पण मी मला जसं आहे तसं स्वीकारलेलं आहे. माइंडफुलनेसमध्ये बघितलेला हा भाग मी स्वतः आचरणात आणते आहे, की बाई तू परफेक्ट नाहीस, पण प्रयत्न करत राहा. ऑप्टिमिस्टिक होण्यापेक्षा ऑप्टिमिझमची प्रॅक्टिस कर
अशा वादाची प्रॅक्टिस कर आणि ते करण्याचा मी प्रत्येक वेळेला प्रयत्न करते आहे. दुसरा एक व्हिडिओ म्हणजे आनंद, क्रेझी. हा मला करतानाच खूप मजा आली. तो व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर माझ्या नातेवाईकांचे, मैत्रिणींचे फोन आले. खूप धमाल व्हिडिओ आहे म्हणून. प्रेक्षकांनी पण लिहिलं. आमच्या आठवणी जागरूक झाल्या. एकाने तर आपल्या आईबरोबर तो व्हिडिओ बघितला. असे सगळे कमेंट्स ना खूप उत्साह देऊन जातात. बरं वाटतं. पुढे काहीतरी करायची इच्छा निर्माण होते. त्यामुळे तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपलं आयुष्य भरभरून जगता यायला पाहिजे. आनंदात जगता यायला पाहिजे. म्हणून आपण ह्या वर्षीचा संकल्प करूयात का? अर्थात हा संकल्प आपला सततचाच असला पाहिजे. पण एकत्रित प्रवास हा जास्त आनंददायी होतो. मी या वेळेला ठरवलेलं आहे की नर्चर्ड इनसाइट आत्मविकासासाठी ह्याच पद्धतीवरती आपण अजून काम करूयात. तुम्हाला ह्याच्यात कोणती गोष्ट सुचवायची असेल तर नक्की सुचवा. तुम्हाला अजून काय हवं आहे, कोणत्या सुधारणा हव्या आहेत हे नक्की सांगा. आपण आता वेळोवेळी लाईव्ह भेटणार आहोत. त्याच्यामुळे अजून चांगल्या पद्धतीने हे अनुभव घेता येतील. आयुष्य संपन्न कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल हे आपण बघूया. लवकरच भेटतो आहोत. तोपर्यंत अच्छा.